मिरजेत स्मार्ट मीटरला नागरिकांचा विरोध, परवानगीशिवाय मीटर बदलल्याचा आरोप. महावितरण कर्मचाऱ्यांना स्मार्ट मीटर काढण्यास भाग पाडले, ग्राहकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप. मिरज शहरातील गुरुवारपेठ परिसरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मुद्द्यावर आज नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला. ग्राहकांची परवानगी न घेता महावितरण कर्मचाऱ्यांनी चांगले मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप करण्यात आला. गुरुवारपेठ येथील तौफिक दस्तगीर शेख यांच्या घरातील 3 वीज मीटर त्यांच्या परवानगीशिवाय बदलण्यात आल्याचा दावा करण्यात आला. याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत महावितरण कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडल्याचा दावा नागरिकांनी केला. यावेळी ॲडव्होकेट जाफर शेख यांनी आरोप केला की थकबाकीचे कारण पुढे करून महावितरण कर्मचारी ग्राहकांच्या संमतीशिवाय कार्यरत मीटर काढून स्मार्ट मीटर बसवत आहेत. स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक नसल्याने अनेक ग्राहक त्याला विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी संबंधित ग्राहकांना नोटीस देऊन त्याची संमती घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वार्ड क्रमांक 6 मधील काही नागरिकांच्या फोनवरून तक्रारी आल्या की एमएससीबीतील काही कर्मचारी आणि त्यांचे आउटसोर्सिंगला असलेले काही माणसं ही या ठिकाणी लाईट मीटर दुरुस्तीच्या नावाने आणि थकबाकीच्या नावाने चालू मीटर बंद करून त्यांच्याकडे नवीन मीटर बसवण्याचं काम सुरू केलं आहे. मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी कोणत्याही ग्राहकांची त्यांनी लेखी संमती घेतली नाही आणि थकबाकीच्या नावाने त्यांनी हा स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू केलं आहे. त्या स्मार्ट मीटरला ह्या नागरिकांचा विरोध आहे आणि नागरिकांचा विरोध असल्यामुळे कोणतीही लेखी त्यांच्याकडनं परवानगी न घेता थकबाकीच्या नावाने लाईटचा स्मार्ट मीटर बदलण्याचं काम या ठिकाणी सुरू होता. त्या अनुषंगाने त्यांना आम्ही विनंती केली आणि त्या आमच्या विनंतीला त्यांनी प्रतिसाद देत काम थांबवण्यात आलेलं आहे आणि नागरिकांचा या नवीन स्मार्ट मीटरला विरोध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विधानसभेच्या ह्याच्यावरून आदेशावरून कुणाला कंपल्सरी नाही मीटर बसवण्याचं कुणालाही कंपल्सरी नाही आणि त्या अनुषंगाने जर कंपल्सरी असेल तर त्याप्रमाणे महावितरणने यांना नोटीस देणे गरजेचं आहे आणि नोटीस घेऊन ह्या थकबाकीदारांना तर त्यांना नोटीस काढून त्यानंतर हे मीटर बसवण्याचं काम करण्यास कोणतेही विरोध नाही.